नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन जी आर आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये फार मोठ्या प्रमाणात काही बदल करण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर ते बदल कोणते आणि तो जी आर कोणता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. तोपूर्वी मित्रांनो, ज्या ठळक बातम्या आपल्याला बघायच्या आहे, जे ठळक निर्णय आपल्याला बघायचे आहे ते अशा प्रकारचे आहे. सर्वात मोठे म्हणजे बातम्याचे जे हायलाईट राहणार आहे, माझी लाडकी बहीण योजना याचे जे नियम आहेत ते कोणते नियम बदललेले आहेत, आणि नंतर आहे महाराष्ट्र सरकारचा नवा शासन निर्णय काय आहे, आणि माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न तुमचा हाच आहे की माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे आणि किती जमा होणार आहे. ठीक आहे, तर या सर्वाबद्दल आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती ऐकणार आहोत मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. मित्रांनो, तुमचा जो प्रश्न आहे की माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी जमा होणार आहे, तर ज्या महिलांनी योजनेचा अर्ज भरला आहे त्यांना आता बँक खात्यात पैसे कधी जमा होणार याकडे लक्ष लागलेले आहे. ठीक आहे, तत्पूर्वी मित्रांनो, तुमचा अर्ज सबमिट होणे गरजेचे आहे आणि तुमच्या अर्जाला अप्रुव्हल मिळणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. ठीक आहे, तर सरकारकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे की 19 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. ठीक आहे, कोणत्या तारखेला, तर 19 ऑगस्ट 2024 रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जुलैचा महिना आणि ऑगस्टचा महिना या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा केले जाणार आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून एकत्रित 3000 रुपये पहिला हप्ता जमा करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी. अर्जाची सुधारणा करण्यात आलेली आहे मित्रांनो, ती म्हणजे आता या महिलांना ऑनलाईन अर्ज भरण्याची गरज नाही. तर कोणत्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरण्याची गरज नाही ते सुद्धा बघूया. योजनेसाठी लाभ घेण्याकरता आता काही महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची देखील आवश्यकता नसणार आहे, कारण या महिलांचा सर्व डेटाबेस आधी सरकारकडे असणार आहे. मग आता या महिलांमध्ये कोणाचा समावेश होतो, तर ज्या महिला केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचे लाभ PFMS-DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे. म्हणजे की ज्या महिला PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, PM स्वनिधी योजना, पोषण योजना यासारख्या योजनांचा लाभ घेतात, अशा महिलांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन करून आधीच झाले असल्याने या महिलांना ऑनलाईन फॉर्म देखील भरायची गरज नाही आणि त्यांच्या खात्यात थेट जे आहे ते 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे. ठीक आहे, तर अगोदर ज्या योजना होत्या त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेतलेला असेल तर हे पैसे मिळणार नव्हते, परंतु आता याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे नवीन जी-आर. योजनेचा लाभ घेण्यासाठी आता या महिला देखील पात्र असणार आहेत. त्या कोणत्या महिला आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीच्या शासन निर्णयामध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही राज्य सरकार अथवा केंद्र सरकारद्वारे सुरू असलेल्या इतर आर्थिक योजनेचा लाभ घेत असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार नव्हता, परंतु आता तुम्ही PM किसान, नमो शेतकरी योजना, तसेच श्रावणबाळ योजना, जनधन योजना यासारख्या योजनांचा लाभ घेत असल्यास तरी देखील तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. फक्त तुमचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. परत जे आहे ती महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो, तुम्ही PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, तसेच श्रावणबाळ योजना, जनधन योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला असेल तरी तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. फार महत्त्वाची अपडेट नवीन जी-आरमध्ये आलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना या योजनेचा नवीन जी-आर काय आहे, तर संदर्भ बघू शकता. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक 2024 हा आहे आणि दिनांक जे 28/6/2024 हा जी-आर आहे. ठीक आहे, 28/6/2024 काय प्रस्तावना देण्यात आली ते सुद्धा बघा मित्रांनो. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावात दिनांक 28/6/2024 रोजीच्या मान्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. ठीक आहे, तर याच्यामध्ये जी समिती होती मित्रांनो, त्या समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन असून त्यानुसार मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत चर्चा करण्यात आली आणि 2/7/2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा दिनांक 28/6/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशतः सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या सुधारणा कोणत्या आहे ते सुद्धा याच्यात देण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, तर शासन निर्णय काय आहे मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या शासन निर्णय दिनांक 28/6/2024 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये योजनेचे लाभार्थी, पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रे सर्व दिलेले आहे.
तर बघूया. तर तुम्ही 3 कॉलम याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार. एक आहे अनुक्रमांकाचा कॉलम, दुसरा आहे शासन निर्णय दिनांक 28/6/2000 रोजीच्या परिच्छेद क्रमांक 1 मधील नमूद निकष आणि शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करण्यात आलेला तिसरा कॉलम आहे. ठीक आहे, म्हणजे डाव्या बाजूला जे आहे मित्रांनो तो तुम्हाला अगोदरचा जो शासन निर्णय होता त्याच्यातला अटी आहे आणि उजव्या बाजूला त्याच्यात करण्यात आलेला सुधारणा आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघू शकता योजनेचे लाभार्थी कोण कोण असणार होते. तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या जुन्या GR नुसार लाभार्थी असणार होते. ठीक आहे, तर नवीन शासन निर्णयामध्ये काय दुरुस्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष या वयोगटातील विवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित आणि निराधार महिला, तसेच या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. ठीक आहे, म्हणजे त्या कुटुंबामधील एक अविवाहित महिला असेल तरी ते चालणार आहे पूर्ण कुटुंब मिळून. आणि वयाची अटसुद्धा या नवीन GR मध्ये वाढवण्यात आलेली आहे. 21 ते 65 वर्ष नवीन GR मध्ये अट करण्यात आलेली आहे. जुन्या GR मध्ये ही अट 21 ते 60 होती आणि त्या कुटुंबातील जी अविवाहित महिला असेल तिला या योजनेचा लाभ नव्हता, तर याच्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. आता तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, याच्यानंतर जे दुसरी आहे मित्रांनो, दुसरा जो सुधारणा आहे ते योजनेच्या लाभार्थ्याची पात्रतेमध्ये करण्यात आली आहे. तर पात्रतेमध्ये कोणती सुधारणा करण्यात आली ते सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर चला बघूया पात्रतेमध्ये काय सुधारणा करण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता पात्रतेमध्ये जे सुधारणा करण्यात आली आहे. अगोदर जे होते मित्रांनो राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. नंतर आहे मित्रांनो राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. हा आपण पहिला बदल बघितलेला होता. याच्यानंतर मित्रांनो तिसरा जो बदल करण्यात आहे योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण असलेल्या महिला याचा लाभ घेऊ शकत होत्या. आता याच्यामध्ये सुधारणा काय करण्यात आली. तर 21 वर्षापासून ते 65 वर्ष म्हणजे 5 वर्षाची जी सूट आहे परत त्याच्यात देण्यात आली आहे. म्हणजे 65 वर्षापर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. ठीक आहे, नंतर आहे मित्रांनो चौथा नंबर पात्रता काय असणार आहे. तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेल्या तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता सुधारणा काय आहे मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि ₹2-2.5 लाखापेक्षा उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. ठीक आहे, अगोदर होते मित्रांनो पात्र ठरणार नाहीत, आता लिहिलेलं आहे की पात्र ठरतील. ठीक आहे, तर म्हणजे तुम्ही आता फॉर्म भरू शकता. परत एकदा सांगतो, अपात्रता काय असणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरणार आहे. ठीक आहे, नंतर आहे मित्रांनो अपात्रता. याच्यामध्ये सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ₹1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यांना अपात्र ठरवण्यात येत होतं, परंतु आता याच्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तरी त्यांना आता अपात्र ठरवले जाणार. घेत असेल तर अपात्र ठरवले जाणार आहे, घेतला असेल तर अपात्र ठरवले जाणार नाही. ठीक आहे, नंतर आहे मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असेल तर ते अपात्र होत होते. इथे अपात्रतेची अट वगळण्यात येत आहे. ठीक, म्हणजे आता तुम्हाला जमिनीची अट नाही, तुमच्याकडे किती जमीन असेल तरी तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तरी तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहेत. याच्यामध्ये होतं महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला. याच्यामध्ये सुधारणा काय केलेली आहे तर सदर योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी जे आहे ते महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, ठीक आहे,
रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला या 4पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. अगोदर 2च धरले जाणार होते. परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीच्या जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. म्हणजे प्रत्येक बाबतीत जे आहे मित्रांनो सुधारणा करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो, सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलपैकी कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, ज्याला आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणतो, तो 2.5 लाखापेक्षा जे आहे ते जास्त नसावा. नंतर आहे मित्रांनो, याच्या सुधारणा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमाणपत्राचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा पर्यंत असणे अनिवार्य आहे. तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो, समिती काय काय असणार याच्यामध्ये, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये नियंत्रण व आढावा घेण्याकरता राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. सदर जिल्हास्तर समितीमध्ये जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष आहे. सदर समितीमध्ये अंशतः बदल करून संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर समिती गठीत करण्यात येत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जिल्हास्तर समितीमध्ये दिलेले आहे पदनाम आणि समितीमधील पदनाम. ठीक आहे. संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष राहणार आहे. संबंधित जिल्ह्याचे मंत्री सहअध्यक्ष राहणार आहे. संबंधित सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, संबंधित पोलीस अधीक्षक सदस्य, जिल्हा सह आयुक्त, नगर प्रशासन सदस्य आणि जिल्ह्यातील महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी हे सदस्य राहणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर असा प्रकारचा नवीन GR आहे आणि भरपूर लोकांना त्याच्यामध्ये पात्र करण्यात आलेलं आहे. तरी लवकरात लवकर जा मित्रांनो, 40 दिवस तुमच्याकडे वाचलेलं आहे. 40 दिवसाच्या आत फॉर्म भरून घ्या. ठीक आहे. अशी अपडेट माहिती आणखी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो.